नमस्कार मित्रांनो. आज आपण एम-पी-एस-सी ग्रुप सीचा सेट स्कोअर बघणार आहोत. काल का परवा त्याची पहिली आन्सर की आलेली आहे. तर आपण मुलांचे स्कोअर किती त्यानुसार एक सेट स्कोअर बघणार आहोत. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पोल घेतला होता. त्यानुसार आपल्याला एक अंदाज काढता येईल. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला जॉइन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या वेळी आपण ग्रुप बीचा सेट स्कोअर बघितला होता. तो जवळपास तंतोतंत 99% करेक्ट आला. आपण 63 प्लस सांगितलं होता. तर ग्रुप बीचा कट ऑफ बसला 62.50. आपण प्रॉपर ॲनालिसिस करून एक सेफ स्कोअर काढू शकतो, जेणे की तुम्ही पुढची तयारी करू शकता. तर आपण आता ग्रुप सी विषयी डिस्कस करू. ग्रुप सीच्या पेपरमध्ये किती मार्क्स सेफ असू शकतात. तर प्रथम हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये 10 पैकी 5 मार्क. मी एक ॲव्हरेज स्टुडंटचं सांगतोय. इथं कोणाला 10 पैकी 6-7ही पडू शकतात, ज्याचा अभ्यास चांगला असेल. आणि हे मायनस करू नये. मी 5 म्हणतोय किंवा 6 म्हणतोय, त्याच्यातून मायनस करून करून हे मार्क्स सांगतोय. सपोज 6 मार्क्स आले, तर त्याच्यातून मायनस करून काही 4 चुकले असेल, तर मग ते 5 वर येईल. या प्रकारे मी मायनस करून सगळे यापुढं मार्क्स सांगणार आहे, डायरेक्ट नाही. तर हिस्ट्रीमध्ये आपण ऑन एन ॲव्हरेज 5 मार्क्स, 10 आउट ऑफ हिस्ट्री 5 मार्क्स आउट 10. त्यानंतर जिओमध्ये एक 6 आउट ऑफ एक ऑन एन ॲव्हरेज पकडून काही काही मुलांना याच्यापेक्षा जास्तही मार्क पडू शकतात. फक्त आपण एक सेफ स्कोअर किती आहे त्या दृष्टीने एक बघणार आहोत. त्याच्यानंतर एक इको इको इकोमध्ये आपण 7 15 आउट ऑफ. त्यानंतर पॉलिटी पॉलिटी आपण 8 आउट ऑफ 15. त्यानंतर करंट अफेअरमध्ये आपण 7 आउट ऑफ 15. त्यानंतर सायन्स सर्वात हार्ड होता. ज्यांनी प्रॉपर अभ्यास केला असेल त्याला चांगले मार्क्स मिळाले असतील. सायन्सला 15 आउट ऑफ 6 आपण असं ग्राह्य धरू. त्यानंतर शेवटी मॅथ अँड रिजनिंग सोपे होते, पण काही काहींना टाईम न मिळाल्यामुळे ते सॉल्व्ह करू शकले नाही. आपण एक ऑन एन ॲव्हरेज 12 पकडू शकतो आपण. 20 आउट ऑफ 12. तर अशा प्रकारे आपण एक साधारण ॲव्हरेज स्टुडंटचे मार्क्स पकडले, तर आपला एक सेफ स्कोअर जायला पाहिजे. तो म्हणजे 50 प्लस हा तुमचा सेफ स्कोअर आहे. आणि फिमेलसाठी 48 प्लस. आता वॅकन्सी किती होत्या? 1400 प्लस वॅकन्सी, बरोबर. मुलं किती घेणार आहे? 25,000. त्यानुसार हा एक तुमचा सेफ स्कोअर आहे. हा मेलसाठी 50 प्लस आणि हा फिमेलसाठी 48 प्लस. इन केस जागा जर वाढल्या, तर हा 45 पर्यंत पण जाऊ शकतो. आपण एक पोलनुसार घेतला, तर 45 ते 50च्या रेंजमध्ये भरपूर विद्यार्थी आहे. कट ऑफ यामध्ये लागण्याची शक्यता आहे. पण आपण एक सेफ स्कोअर म्हणून धरून चालतो. म्हणून जे 50 प्लस आहे त्यांनी पुढची तयारी करायला काही हरकत नाही. कट ऑफ इन बिटवीन 45 टू 50च्या मध्ये असू शकतो. मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन केलं नसेल तर जॉइन करा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मागच्या वेळी आपण जवळपास ॲक्युरेट सेफ स्कोअर सांगितलेला आहे. त्यानुसार तुमचा स्कोअर किती आहे खाली कमेंट करा. त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊनच जाईल. धन्यवाद.